नमस्कार, कुकिंग विथ निशिगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो आज बनवले आहेत पालकाची भाजी, जी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने. तर ही पालकाची भाजी आपण कशी बनवली आहेत, यासाठी आपण काय काय साहित्य वापरले आहे, तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण पालकची भाजी पाहणार आहोत. तर ही पालकाची भाजी आहे. तर मी स्वच्छ धुवून हिला चिरून घेतलेली आहे. तर आपण आता इतर साहित्य पाहून घेऊया. तर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 5 ते 6, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आहेत, अर्धा चमचा धने पावडर आहे, कोथिंबीर आहे. तर ही गावरान कोथिंबीर आहे, तर थोडीशी अशी पिवळसर आहे. कांदा घेतला आहे चिरून, 1 बाऊल हरभरा डाळीचं पीठ आहे आणि 4 चमचे तांदळाची पिठी आहे. तर आता आपण मिरची, लसूण आणि जिरे जे आहेत ते वाटून घेऊया मिक्सरमध्ये बारीक, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. तर आता आपण साहित्य मिक्स करूया. आपण ही मिरची आणि लसूण जे आहे, जिरे ते वाटून घेतलेले ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी टाकून ह्याला धुवून हे ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. तर आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया, धने पावडर, कोथिंबीर, ओवा घेतला आहे, हा असा क्रश करायचा आहे आणि टाकून घ्यायचा आहे. हळद चवीनुसार, आणि 1 बटाटा घेतला आहे शिजवून, तो आपण असा ह्याच्यात असा टाकून घेऊया. हे भजे खूप छान लागतात, तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर हे तांदळाची पिठी आहे, बेसन पीठ आहे, आणि थोडासा आपण चिमूटभर बेकिंग सोडा टाकूया, आणि थोडंसं चवीनुसार मीठ. तर आता आपण हे हळूहळू सगळं काढून घेऊया. तर आपण सर्व साहित्य जे आहे ह्याच्यामध्ये सर्व मिक्स केलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचेच फक्त पाणी टाकलेलं आहे, कारण ह्याच्यात पाण्याचा जास्त वापर नाही करायचा आपल्याला, कारण पालकचं जे आमचं पाणी आहे तेच भरपूर असतं ह्याच्यामध्ये. तर ह्याला मी आणखीन बेसन पीठ टाकणार आहे. तर अर्धी पेंडी जी आहे पालकाची, तर ती घेतली होती मी. तर तुमच्याकडं तुम्ही किती पालकची भाजी घेता त्यानुसार आपल्याला हरभऱ्याचं पीठ लागेल. तर आपण सर्व साहित्य जे व्यवस्थित मिक्स केलेले, आता आपण ह्याला 10 मिनिट जे आहे ते असंच झाकून ठेवूया. तर आता आपण भजे जे आहे ते तळवायला घेऊया. तर मी तेल जे आहे ते गरम केलेलं आहे. तर मी असे गोल गोल राऊंड केलेले ते. असे गोल गोल राऊंड करून तळून घ्यायचे आहे. आणि भजे जे आहेत ते स्लो फ्लेमवर तळून घ्या. तर आपण जे आहेत ते आता एक भजे जे आहेत पालकाची छान अशी तळून घेऊया स्लो फ्लेमवर. हे पहा, असे चांगले असे आपल्याला ब्राऊन करून घ्यायचे, सोनेरी रंगाचे तळून घ्यायचे. तर आपले भजे जे आहेत ते असे छान असे तळले, सोनेरी कलरचे पहा. तर अशाच प्रकारे आपण भजे जे आहेत सर्व प्रकारचे तळून घेऊया. तर साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करू शकता. तर अशाच प्रकारे आपण जे भजे आहेत ते सर्व तळून घेतलेले आहेत. तर ही झाली आहेत आपली पालकाची भजी. पहा तुम्ही किती छान ही झालेली आहेत, अतिशय
क्रिस्पी झालेली आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.